माझ्या लॉगचा माणूस भेटलाय राजेश सोटे. ट्राय कशी मारतात युट्यूबला. तुम्हाला काय बोललो, इथून अशी ट्रॅक पॅन्ट अर्धी पिवली अर्धी गुलाबी. हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर, ज्यावर भेटतात टुर्नामेंटमधील रॉ व्हिडिओ, जसे प्लेयर कसे ट्रॅव्हल करतात, कसे मॅचसाठी येतात, परफॉर्म करतात आणि पुन्हा आपल्या घराकडे निघतात. तर आज व्लॉग असणार आहे मिडबाव येथे होणाऱ्या टुर्नामेंटचा, जिथे आम्ही ऑलरेडी सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालो आणि आमच्या टीमचं नाव आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवली. तर सेकंड डेला आम्ही क्वालिफाय झालो. फर्स्ट डे अफजलभाई यांची टीम डिंगडॉंग क्वालिफाय झाली. थर्ड डेला निलेश परदेशी यांची AK स्पोर्ट्स म्हणून रायगड टीम क्वालिफाय झाली आणि फोर्थ डेला केतन मात्रेची टीम क्वालिफाय झाली. तर अशा ह्या 4 टीम सेमीफायनलला पोचल्यात आणि आम्ही आता आहोत ऑलमोस्ट ग्राउंडवर पोचलो आहे. मला वाटतं हे पाहुणे येत आहेत तिथे, ज्यांच्या हस्ते सेमीफायनलच्या 4 चिठ्ठ्या उडवल्या जातील. फर्स्ट सेमीफायनल आणि सेकंड फायनल आणि फायनल अशा 3 मॅच आज होतील. फायनल डे आहे आज आणि कोकणातील ही एक नामांकित बोललं तरी चालेल किंवा प्रेस्टिजियस टुर्नामेंटसुद्धा हिला ओळखतात, मिडबाव टुर्नामेंट, रामेश्वर प्रतिष्ठा. तर माझ्यासोबत सुभाष आहे. ऑलमोस्ट झोपले सगळे, थकले तर आणि आधी अजून एक गाडी आहे ज्याच्यामध्ये किरण पवार वगैरे, ते एक दुसऱ्या गाडी. तर आम्ही पोचलेलो आहोत आता मिडबाव ग्राउंडवरती, जिथे ही बघा ही एंट्री आहे, पण इकडून आम्हाला डायरेक्ट ग्राउंडच्या बाजूला शेजारी अशी गाडी लागायला जाते. इथून एंट्री भेटते, मेन एंट्री. बट आम्ही इकडून थोडी पुढून घ्या, सरळ जाऊ द्या, तिकडे टाका थोडी, काय येऊ द्या. आता इकडे घ्या, उंच ढाला नाही. तर हा आहे मागून रस्ता ग्राउंडच्या पाठी, स्टेज वगैरे इथे आहेत. हा आहे ग्राउंड, बघू शकता. रात्री खूप इथे क्राऊड जमा होतो आणि रात्री धुकं पण येतं, कारण की इकडे पाठी लगेच खाडी आहे. किरण पवार तिकडे थोडी बॅटिंग करतोय आणि ते आयोजक थोडे त्याला प्रॅक्टिस देत आहेत. बघा स्टेज खूप सुंदर रात्री स्टेज वाटतं. रोहित भाऊ आला आज, अक्षय पवार आहे. आज आपण आहोत ग्रीन पार्क स्टेडियम, मिडबाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, ज्या ठिकाणी मयूर वाघमारे सुद्धा खेळणार आहेत आणि आज भारतातले नामवंत क्रिकेटपटू या स्टेडियममध्ये खेळतील. औचित्य आहे श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. आज टॉप 4 मध्ये 4 संघ पोहोचलेले आहेत. एका बाजूला MUCC श्री बांदेश्वर बांधा रोहित स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला अवधूत स्पोर्ट्स कणकवली, तिसरी टीम आहे AK स्पोर्ट्स बरोडे आणि चौथी टीम आहे धाडसकर गोवा. तर सर्वांना शुभेच्छा. आणि आपले मालवणी एक्सप्रेस. आपण आहात सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तुम्ही असाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मिडबाव नगरीमध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची 23व्या पर्वाची स्पर्धा. आमची देवत एक्सप्रेस सज्ज हा या ट्रॅकवर 140च्या स्पीडने 150पर्यंत जाण्यासाठी तुम्ही सुद्धा लवकर या, सज्ज व्हा. 4 टीम सज्ज असत ही मानाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ट्रॉफी जिंकण्यासाठी. ऑल दी बेस्ट. देव बरा करो गावाला. गाईज माझ्या लॉगचा माणूस भेटलाय राजेश सोटे. ट्राय कशी मारतात युट्यूबला स्ट्राईक माझ्या का काय कमी पडलं. चुकीचा व्हिडिओ घेतलाय नानाचा पण आणि माझा पण. नानाने तर नाना व्हिडिओ पाडला पाहिजे. नाना प्लीज टाकू द्या. ज्यांना आपण आदराने दादा म्हणतो, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविधाते आदरणीय खासदार नारायणराव राणे साहेब. तरी फरदीम पण पोहोचलाय, म्हणजे ज्यांनी एकाच वर्षामध्ये विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व. कसं वाटतंय मित्रा तुला ह्या उन्हात? तुला सनस्क्रीन लावली नाहीये तू? त्यांचे बंधुराज आणि साहेबांचे सुपुत्र म्हणजे पालकमंत्री, खर्च कमी होता. मंत्री आदरणीय नितेश गाईज एक सुंदर असे विचार राजेश दादा आपल्यासमोर मांडतात. नितेशी नारायणराव राणे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपल्या सर्वांकडून अपेक्षित असेल. पूजन होतंय आणि त्या पाठोपाठ बघून घेतला बॉलर सोहळा सुरू होतोय.
दोन्ही केला मग चांगली टीम केला तुम्ही काय आग्रपात्रच का? आम्ही अग्रपात्र देत आम्ही असं ना का आमची टीम म्हणा आयएसएलला घेईल न मला इथं घेऊन झालं ना आम्ही मला काय सांग तू आग्रपात्रच का? आम्ही अग्रपात्र देत आम्ही असं ना टीम बघून गेलो आमच्या आणि ह्यो हे ना तो हे प्रत्येकाची कमजोरी असते. काय माझी कमजोरी काय तुझी कमजोरी ठीक आहे मी नाही माझी तुला कमजोरी batting- बोलू का लाईव्ह मध्ये? अरे पण तुझी कमजोरी ठीक आहे मी नाही येणार बॅटिंगला माफी मागायला लागला मग नंतर मी बॅटिंगला नाही येणार त्याचप्रमाणे नंतर माफी मागायला लागली की बोलू का तुझी अंगण कमजोरी माझा ना काय शैलेश लोके, नारायणराव राणे साहेब यांचा जेव्हा विकी म्हणजे ओपन ही विकेट पाळली तुझ्या टीम आपल्या सर्व माझी नाही, भाऊची team आहे. भाऊ आपली इथे टीम फायनलला गेली. एनएम रायगड विकेट आपली होती इथं फायनल जिंकलेली पण आहे आपण अधिवेशन आहे लहान सिरीज घेतलेलं कार्यकर्त्यांना आम्ही ही series वेळ घेतली. दिली, ती वेळ आणि पडली. last मग? season ला- ए, तुम्ही मला स्टेशनला भेटला आंब्याच्या पेट्या भेटल्या होत्या जेव्हा तेव्हा जेव्हा सांग एक 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 नाही साहेबांची ही परंपरा आहे त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्यासाठी काहीतरी नवीन आणि या दिवशी सुद्धा घोषणा होईल अंगातली मला चांगला तू विकित आहे खेळ आपल्या बिंदास. स्पर्धेसाठी बोला. उपस्थित अंगद पालकमंत्री सन्माननीय नितेश नारायणराव राणे साहेबांचं आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ काय बोललाय तुझं धर्माची शाल आता बोल काय? आणि सन्मानची आता बोल काय? पदवी आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत कारण अधिवेशनाच्या धामधुमीत सुद्धा तिथं भेटून आमच्या जास्त प्रतिष्ठानवरील द्यायला आपण ना. प्रेम दाखवलात ही रीती एवढ्या supply करू आपण. धामधुमीत आपल्याला येते आमच्या ना. विभागापर्यंत आलात धंदा देतात आमच्या तुला. स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात म्हणून आपल्याला कृतज्ञता क्रिकेट स्पर्धेला येऊन माझ्या हक्काच्या कार्यकर्त्यांच्या समोर मला हिशोब दरवर्षी मांडायला लागतो आणि म्हणून इथे आलेलो आहे. उगाच. रोहित स्पोर्ट्सची बांदेश्वर बांधा हा, तुला मी ISPL ला miss केलं. निवडलेला आहे आणि एक स्पोर्ट्स एजाज सर आणि मी तुला मिस करत होतो आमचा पबजी स्क्वॉड मध्ये एक प्लेअर कमी होता मरत होतो आम्ही. म्हणजे ऑफिशियल्स आपल्याला विनंती आहे आपण तू चालू करणार आहेस की नाही कमी डिलीट करू नाही करणार ची टीम सज्ज होत आहे आमच्या ऑफिशियल्स उमेश My मांजरेकर bro. सर यांच्या नेतृत्वाखाली मंगेश My bro, सुरी, how are you? दीपक धुरी, सुशील मी शेळके, तुझी इनिंग बघितली यार स्कोरर एक्सलंट गणेश कुळकर, 21 कसं वाटलं तुला पुन्हा एकदा पूर्ण करून तोच धमाका देऊन tenniscricket.in ची टीम समालोचन कक्षामध्ये मराठीचे गोड मंजूळ आवाज After long अमोल time. जमदाडे मॅन फ्रॉम कासाडे मॅन फ्रॉम भाईंदर मनीष पाटील आणि ही कोणाची मालवणीसाठी इच्छा होती? बादल चौधरी तुमच्या वांगडा असतले आणि आमची रामेश्वर प्रतिष्ठान एकच नाही आता आपला. ही टीम सज्ज असा या क्रिकेटच्या कुंभ नाहीतर- मेळ्यासाठी. तुम्ही सुद्धा सज्ज नाहीतर व्हा. काय होतं? 8 प्रेक्षक गॅलरी असत तू गायब कुठे होता लोकांना भरपूर वाट बघत होते फर्स्ट सेमीफायनल इथे आता चालू होते डिंगडॉंग विरुद्ध रायगड टीमचे नाव आहेत रायगडचा AK स्पोर्ट्स वरवडे आणि डिंगडॉंगचं नाव बांदेश्वर बांधा आहे ना रे हे आपले सुहास पवार आणि त्यातले रोहित भाऊ आलेत आज खेळायला आज कदाचित आम्हाला फायनलमध्ये जिंकवायचा मेन वाटा असेल भावाला इथे मॅच चालू आहे आता भरपूर लोक येतील हळूहळू तर माझ्यासोबत आहे राज धुतुम गावचे सुपुत्र म्हणजे परेशजी ठाकूर आणि आज त्यांना विचारूया आपण कसं वाटतं ओपन फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण सेमीफायनलला आलोय आणि अशा चांगल्या चांगल्या टीम बनून येतात काय बोलणार तुम्ही सर खूप चांगला वाटते कारण एवढे लांब आलो तर एवढी मोठी टुर्नामेंट आहे 6 लाखाची तर 100% जिंकण्याचा प्रयत्न करू. तुमचा रोल काय असणार आहे इन्व्हॉल्वमेंट काय पाहिजे म्हणजे तुमची काय इच्छा आहे का या टुर्नामेंट मधून तुम्हाला काय भेटला पाहिजे काय नाही पैसा सोडून हो पैसे नाही भेटत काय नाही फक्त चान्स भेटला खूप चांगला वाटतं एवढे मोठ्या टुर्नामेंटमध्ये आणि काय आपल्याला दुसरं काय नाही बोलू शकत. आणि आमच्या अक्षयची पॉवर आहे तुम्हाला काय पाहिजे या टुर्नामेंट मधून काय नको फक्त फायनान्शियल ट्रॉफी ए फिटनेस फिटनेस किंग बोलते मोठे मोठे गार्ड केले मॅच कशी डेंजर झाले ना साबॉल आणि पब्लिक वागला ही फिल्डिंग वालेच वाटतं फिल्डिंग वाले माटे स्ट्रायकर 49 चेस करायचे आणि शेवटच्या ओव्हरला 6 बॉल 17 आले तर राज सिंग बॉलिंग करणार आहे कोण जिंकला पाहिजे
वरती काझीने जर षटकार ठोकला तरी त्याला 2000 रुपये च्या हातामध्ये. भिवंडीचे गाडी आले भाई. फिरकीचा जादूगर. बोलवतो बघ, बोलवतो बोल. बॉलर. त्याच्या समोर फरदीन काजी जो रहता है हर दिन फॉर्म. काय वाटतं तुला? आज फरदीनचा खेळ कारील घे. शेवटपर्यंत थांबलाय. संघाला जिंकून देईल का? बुम बुम माट्या मैदानामध्ये राज आलाय. सिंग versus त्याच्या फरदीन. एक मोठा फटका येईल का? राज सिंगचा एक डॉट बॉल येईल का? प्रथमेशचं नेतृत्व सिद्ध होईल का? फरदीनचा प्लाटून फटका येईल का? ऑप्टिक वरचा बॉल डिलिव्हर केलाय. वाईड लाईनवर करले ते बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न येते. वाईड बॉल पहिलाच बॉल वाईड. 6 बॉल 15. स्वप्न इथे पूर्ण होईल का? बोलर तयार आहे. कोदूर करण्याचा प्रयत्न. राज सिंगचं कौतुक करावं लागेल. कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी करत असताना मोठे फटके येत नाहीये. टेन्शन शकतं. 4 चेंडू 12 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीमला बुम बुम पाट्यावर स्ट्राईक. हो चांगला बॉल. जो गॅप बॅट आणि बॅटच्या मध्ये होता तो गॅप एका चांगल्या बॉलने मोठ्या फटक्याची मोठ्या फटक्याकडे जावंच लागेल. बुम बुम पाट्याला फुल टॉस ऑफ ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला बॉलला स्टॉप केलंय. सिंगल तर येणार आहे. सिंगलच घेतलीये. हा डिसिजन नाना पवारने घेतलाय. राज सिंगच हा आमचा सामना राज सिंगच वाचवू शकतो असं नानाला वाटलंय. डोकलाची आवश्यकता. फरदीन काझी स्ट्राईकला. ऑफ ड्राईव्ह कमसला. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. सामना संपला नाहीये. फरदीनचा अफलातून चौकार. इस चौके सबको चौका दिया. 1 बॉल 7 आहे. काय सुपर ओव्हर पाहिजे का जिंकले पाहिजेत? शेवटचा बॉल आहे. म्हणजे जिंकला नाही पाहिजे. फरदीन काझी रिदम मध्ये आलाय. 7 धावा. सुपर ओव्हरची लढत हवी आहे का? होईल सुपर ओव्हर. सुपर से भी ऊपर वाला ये मुकाबला. क्या बात है. सेमीफायनल सामना. 1 बॉल 1 7. बॉल 7ची आवश्यकता. लोड फुल टॉस. फरदीनने ड्राईव्ह केलंय आणि हा सामना जिंकलाय. एक के स्पोर्ट वरवडेने प्रथमेश नाना पवारचं नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्याचं कर्तृत्व आणि त्याने आपल्या नेतृत्वाने कर्तृत्वाच्या जोरावरती सेमीफायनल मध्ये नाना वर्ष हाऊ आर यू फीलिंग नाना? वेलवेट सूर्या दाखवला आणि त्यामुळे त्यांचा संघ हा टिप्पू खुश का दिसतोय? तर आता आमची सेकंड सेमी आहे. चला दुसऱ्या 100% सामन्याची नाणेफेक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होईल. सेकंड सेमीफाइनल आणि आता चालू मी टॉसला. भाई लो स्कोरिंग मैच चल रहा था. कितना प्रेशर था या मजा आया बॉलिंग में? अरे डेंजर डेंजर ये थे आपने सूर्य भाई के वर्ड्स. बड़े टीम के सामने भाई तगड़ा बॉलिंग सही किया. एकदम मजा आया देखने में. सेमीफायनलची मॅच तर आम्ही खूप खराब हरलो बोलू शकता तुम्ही. कारण की तुम्ही बघितली तर मॅच तर कदाचित आम्ही जिंकू शकत होतो. डिफेंड करू शकत होतो. जो आम्ही डिसिजन घेतला बॅटिंग करायचा त्याचा स्कोर झालेला. पण काही चुकामुळे आम्ही बाहेर झालो. पण आता चालू आहे फायनलची मॅच. केतन मात्रेची बॅटिंग आहे तुम्हाला दाखवतो. पब्लिक बघा आतमध्ये केतन मात्रेची बॅटिंग बघण्यासाठी किती पब्लिक येऊन बसले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळ्यात मोठी ट्रॉफी दाखवली. गोवा राज्यामध्ये गोमंतक भूमीमध्ये. अभिनंदन.
अभिनंदन आणि अभिनंदन. टाळ सकळ गोवा. फायनल कोण जिंकून देत पण फॅन ऑफ मयूर भाई. धाडसकळचा संघ जिंकला आणि सेलिब्रेशन साठी सुम्यानी आणला एनर्जी ड्रिंक. मी काय सांगतो आमच्या टीम मधून तुम्हाला काय कमी पाहिजे. अरे प्लेअरच नाही कमी आला मग 12 थांबलो मी. अरे तुम्ही मामा विचार ही स्ट्रॅटेजी आहे ना. मी कधी वापरतो माहिती की तेव्हा मी आमच्या ग्रामीणला गेलो होतो तेव्हा तुम्हाला काय बोललो इथून अशी ट्रॅक पॅन्ट अर्धी पिवली अर्धी गुलाबी. तुम्हाला काय बोललो मी स्ट्रॅटेजी वापरायची. काय बोलतो त्याचं मला लेनदेन नाही. मी तुम्हाला काय बोललो तुम्ही आमच्या टीमचे आहेत का नाही आहेत का नाही पण आले ना. तुम्ही आमचे कपडे का नाही. तुम्हाला काय बोललो ट्रॅक त्यांची टी शर्ट आमची घाला आमची ट्रॅक त्यांची टी शर्ट घाला. काय झालं अमोल आला नाही 12 मला माहित नाही नाव घातलं होतं. पण परत म्हटलं आता चिठ्ठी कुठे आहे तुमची चिठ्ठी यात काय ते हे दिले नाही पण आपल्या सोबतले चुकीचा केला मामाचा. मामाने फसवला आपल्याला. नाही मी तुला सांगतो याच्या पुढं अवधू स्पोर्ट्स मध्ये मामा कवाच इन्व्हॉल्व नसेल. मामा असला एंट्री जागेवर नाही कॅन्सल करीन मी. मामाला बोलवलं अवधूत नाही 11चा 11 प्लेअर घरी. अवधूत कुठे कोण तो काय इथं आहे तो काय जाणार आहे कुठले बघते आणि कुठे ते ह्याचीच रे ते काढली होती. मामाचा डेटा बुक काढा मामा डेटा बुक. मामाचे वय आहे. मामाने अख्खे मामा आपली यंगस्टर कधी लागले. यंगस्टर 24 ते 28 24 लाख सिरीज पोरं सिरीज फोर कन्फर्म माहिती तुम्हाला. तुम्हाला साखतरी देव मामा तेच ब्लॉग मध्ये घेतलं मामाला. मामाला एक तरी चाक देऊ गाडीचा. गद्दारी केले. मामाचा डेटा बघा. ट्रॅक त्यांची मी तर बोल मी इकडे आलो ना 12 नाही मला मग अमोल बसलो नाही मग मला 12 ठेवलं तिथे पूर्ण. बाबा तुला काय वाटतं मामा तुला बघायला यो कुठून आला माहिती का बँड्रावरून आला तर मामा आपल्या टीमीत आयची गाण बोलत जिंकू आता. प्लेअरांशी मतलब नव्हता. मामा कुठे पाहिजे मामा मुलं मामा गुलाबी झालता. आता गाडी तुम्ही ज्योतिबाला गेले आम्हाला गुलाबी टी शर्ट होते खंडोबाची टी शर्ट होती तुम्ही ज्योतिबाला का गेले. अरे पण बरोबर नाही चुकीचा काय चुकीचा काय. तुम्ही ज्योतिबाला गेले का. मी आलो मी खंडोबाने काय त्रास दिला. सकाळपासून उद्या घेऊन फिरता. उद्या परत येणार ते आमच्या अपोजिटच. नाही उद्या उद्या आमच्या नाही उद्या येणार ते. उद्या नाही टीम माझी. नाही नाही तुला उद्या येऊ उद्या आला ना उद्या आला मामा तर उद्या 11 प्लेअर तुझे खेळणार नाही. तुझे कणकवलीतले घेऊन ये टुर्नामेंट मला लेनदेन नाही. मामा आला खेळता ना उद्या. या स्पर्धेचा मालिकावीर ठरला आहे म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राकेश कर. केतन मात्रे असताना सुद्धा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट भेटला आहे. खरंच महत्त्वाची एक मोठी अचिव्हमेंट असेल राकेश करसाठी कारण की ऑलमोस्ट बायकरमॅन बोलला जातो तो आणि फायनलिस्ट पण आहे आणि चॅम्पियन झाला आहे. चांगली फायनल झाली आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न. सुमित लोक आता तर एन्जॉय करतील त्यांची पार्टी आणि आता आम्ही निघालो. आपल्यासोबत ऋतांशी वाढील माझा खास दोस्त. पण मला एक सांगत तो भाई हमारे साथ है हमारे खास स्पेशल दोस्त उमर भाई. क्या प्लानिंग स्ट्रेटेजी क्या चाहिए. आप ओपनर में थे सेमी में फिर नहीं ये कैसा क्या लंबा सिक्स मार के अच्छा लगा और स्पेशली मेरे को मयूर की बॉलिंग बहुत अच्छी लगी आईएसपीएल में. स्विंग बॉलिंग आईएसपीएल का बात ही नहीं यार. आईएसपीएल हो गया अभी तुमको बैटिंग में क्यों नहीं भेजा पाए. आईएसपीएल की बात है. फाइनल में क्या स्ट्रेटेजी हुआ था कि जो अच्छे किए उनको नहीं भेजना है. दीपू का डिसीजन. दीपू बोला कि विनीत को ओपनर जाने दो. नीलेश भाई बोला. नीलेश भाई कैसे बोलेंगे. नीलेश भाई का फोन है. लेकिन आपने बैटिंग किया था ना.
नहीं बैटिंग क्या ठीक है और वहाँ पे चढ़ा हुआ मारा था। ऐसा था क्या कुछ? अभी हमको पता नहीं था। अभी आप खाना खाने जाओ, तुम कोंबडी वड़े खाओ, मजा लो। बाय बाय गुड नाईट करा का फराना. गुड नाईट ना, थांब वाटा घ्यायचंय. गाईज चाललो आम्ही झोपायला. बाय बाय गुड नाईट. हा होता आजचा व्लॉग. या व्लॉगमधून जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल आमचे स्पॉन्सर बोलतात झोपा.